अल्पवयीन मुलीचा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी वागळे क्राईम ब्रांच युनिट 5 ठाणेकडून जेरबंद। कासार वडवली पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्रमांक 655/2025 कलम 103 238 भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दिनांक 5/7/2025 रोजी दाखल असून सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 5 वागळे ठाणेकडून करण्यात येत होता। नमूद गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदर अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याबाबत कळवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्रमांक 592/2025 कलम 137(2) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दिनांक 5/7/2025 रोजी नोंद असल्याची माहिती प्राप्त झाली। सदर गुन्ह्याचा सखोल तपास करण्याकरता व पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चौधरी, पोलीस नाईक 4121 बनगर, पोलीस नाईक 7159 तेजस ठाणेकर, पोलीस शिपाई 754 यश यादव असे एक पथक तयार केलं। सदर पथकाने नमूद मयत अल्पवयीन मुलगी दिनांक 4/7/2025 रोजी राहत्या घरातून निघून गेली। त्यावेळपासून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता नमूद मुलगी ही घरातून निघून ठाणे रेल्वे स्टेशन येथील रिक्षा स्टँड इथं आल्याचं दिसून आलं। त्याप्रमाणे अधिक माहिती घेतली असता सदरची अल्पवयीन मुलगी एका रिक्षात बसून गेल्याचं दिसून आलं। सदर माहितीच्या अनुषंगाने केलेल्या तांत्रिक तपासात रिक्षा चालकाचा गुन्ह्यातील सहभाग असल्याचं आढळून आलं। त्याप्रमाणे सदर रिक्षाची माहिती घेऊन रिक्षा चालक समाधान अर्जुन सूर्यवंशी वय 40 वर्ष, व्यवसाय ऑटो रिक्षा चालक, राहणार सुखशांती चाळ आंबेडकर पुतळ्याच्या जवळ, लोकमान्य नगर, पाडा नंबर 3, ठाणे पश्चिम याच्याकडे अधिक तपास केला असता याच्या गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास 10/7/2025 रोजी ताब्यात घेतला। सदर गुन्ह्याचा पुढील तपास कासार वडवली पोलीस स्टेशनकडून करण्यात येतोय। सदरची कारवाई माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त गुन्हे श्री अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 1 गुन्हे श्री शेखर बागडे, गुन्हे शाखा घटक 5 वागळे ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सलील भोसले, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील, शरद पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुषार माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चौधरी, पोलीस हवालदार 4529 निकम, 3633 शिंदे, 4315 कारले, 3593 रावते, 2228 पालांडे, 3555 काटकर, 2699 पाटील, 3967 जाधव, 6697 गीते, 7467 महाले, पोलीस नाईक 728 गारडे, 4121 बनगर, 7159 ठाणेकर, पोलीस शिपाई 2850 शेडगे, 8033 शिकारे, 754 यादव या पथकाने केले। कासार वडवली पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन मुलीचा खुनाचा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 5 पोलीस निरीक्षक सलील भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, API शरद पाटील, API भूषण शिंदे, API पल्लवी ढगे पाटील, PSI माने आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या सुपरविजनमध्ये त्या गुन्ह्याचा समांतर तपास केला। त्याच्यामध्ये समाधान सूर्यवंशी वय वर्ष 40 राहणार लोकमान्य पाडा नंबर 3 ठाणे पश्चिम या आरोपीला त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। या आरोपीचा मान्य न्यायालयाने 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे। प्राथमिक तपासामध्ये आरोपीनं अल्पवयीन मुलीची ओढणीने गळा दाबून हत्या केल्याचे निष्पन्न झालेलं आहे। परंतु त्यामागचं कारण या रिमांडमध्ये जो काय तपास होईल त्याच्यामध्ये निष्पन्न होईल नक्की काय कारण होतं किंवा काय त्यांचा वादविवाद झाला का किंवा काय इतर शारीरिक अत्याचाराचा काय संशय आहे का त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहे। आरोपी हा रिक्षा चालक आहे। मागील 12-13 वर्षापासून तो ठाण्यामध्ये रिक्षा चालवण्याचं काम करतो। ज्यावेळी ही बॉडी आढळली त्यावेळी आपण अपहरणच्या गुन्ह्याच्या हिशोबाने आपण तपास करत होतो। नेमकं ज्यावेळी हा आरोपी आपल्याला भेटलेला आहे तपासामध्ये काय नेमकं तुम्ही सांगितलं असतं? आम्ही सध्या आरोपीला अटक केलेली आहे। मान्य न्यायालयाने त्याची 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। पोलीस कोठडीमध्ये अधिक तपास केल्यानंतर त्यानं शारीरिक अत्याचार केला आहे का किंवा त्यांचा काय देवाणघेवाणीचा पैशाचा वाद आहे का किंवा इतर अजून कुठलं काय कारण आहे का ते स्पष्ट होईल तपासात। ही अल्पवयीन मुलगी आहे त्यामुळे त्याचं आपण वेअर अबाउट डिस्क्लोज करत। 4 तारखेला ती ठाणा रेल्वे स्टेशन या ठिकाणाहून निघाली। त्या आरोपीनं तिला त्याच्या रिक्षामध्ये बसवून मानपाडा, भिवंडी, त्याचबरोबर मानकोली आणि ठाणा पश्चिममध्ये इतर काही परिसरामध्ये फिरवल्याचं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। त्यानंतर त्यानं वाघबीळ गावाच्या जवळ सुनसान जागेमध्ये तिचा गळा आवळून खून केला आणि तिची बॉडी त्या ठिकाणी त्यानं टाकून दिली। 4 तारखेला साधारण ती दुपारी 1 ते 2च्या दरम्यान ठाणे रेल्वे स्टेशनवरून त्याच्या रिक्षामध्ये बसले, आरोपीच्या रिक्षामध्ये।